कधी तुम्ही बेसनामध्ये दूध टाकलं आहे का? तर आज टाका. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आहे. आज आपण बेसनामध्ये दूध टाकून एवढी छान मिठाई बनवणार आहोत की जी तुम्ही केली तर नेहमी नक्कीच कराल. इथे आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे आणि पातेल्यामध्ये आपल्याला बेसन घालून घ्यायचं आहे. आता बेसन आपण आपल्या हिशोबाने कमी जास्त करू शकतो. तर इथे मी अंदाजे पावभर बेसन घेत आहे. तर हे पावभर बेसन घेऊन आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे दूध. दूध घातल्यानंतर दूध व बेसन आपल्याला एकत्र असं भिजवून घ्यायचं आहे. म्हणजेच आपल्याला याचा एक घोळ बनवायचा आहे. इथे एक चम्मच घ्यायचा व चमच्याने अशा प्रकारे एका डायरेक्शनमध्ये आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता बघा, अशा प्रकारे भिजवल्या कारणाने याचे बिलकुलच गोळे धरले जात नाही. म्हणून आपल्याला छान असं हे पीठ एका डायरेक्शनमध्ये असं फेटत राहायचं, जेणेकरून छान असं भिजल्या जाईल व याचे गोळे धरणार नाही. आपण आपल्या घरी काही सण असला किंवा काही प्रोग्राम असला तर आपण आपल्या घरी वेगवेगळी मिठाई बनवत असतो. पण अशा प्रकारे मिठाई तुम्ही कधी नक्कीच बनवली नसेल तर नक्की ट्राय करा. तर इथे बघा, अशा प्रकारे आपल्याला याचं छान असं एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. मिश्रण छान असं झालेलं आहे. इथे मला थोडं दूध कमी वाटत आहे, म्हणून मी इथे थोडं दूध घालून घेणार आहे. दूध घालून आणखी आपल्याला थोडं असं फेटून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्याकडे अशा प्रकारची मिठाई कधी बनवली का? मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आता आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आहे. कढई छान गरम झाली की त्याच्यामध्ये घालायचं आहे तूप. तूपसुद्धा आपण इथे कमी जास्त करू शकतो. आपल्याला छान असं तूप विरघळू द्यायचं आहे आणि तूप छान विरघळलं की नंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण बेसन भिजवलं होतं किंवा बेसन व दुधाचं जे मिश्रण तयार केलं होतं ते अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे. इथे बघू शकता, ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला हे करायचं आहे. मिश्रण पूर्ण कढईमध्ये टाकल्यानंतर आता लगेच आपल्याला एक घ्यायचा आहे चम्मच आणि चमच्याने एका डायरेक्शनमध्ये याला फिरवत राहायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये सुद्धा बिलकुलच गोळे बनले नाही पाहिजे. तर बघू शकता, ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला ही कृती करायची आहे. तर बघू शकता, हे बेसन पीठ आपल्याला एकसारखं असं ढवळत राहायचं आहे. जोपर्यंत हे छान असं शिजत नाही तोपर्यंत आपल्याला अशाच प्रकारे हे ढवळायचं आहे. मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल, तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका, जेणेकरून माझ्या लक्षात येईल की माझा व्हिडिओ हा कुठपर्यंत पोचला आहे. तर इथे बघू शकता, आपलं जे बेसन पीठ आहे ते घट्ट आलेलं आहे. आपल्याला हे बेसन पीठ इथपर्यंत शिजू द्यायचं आहे जिथपर्यंत पूर्णतः हे बेसन पीठ शिजून मोकळं होत नाही. तर इथे आपली एक ही टीप जी आहे ती लक्षात ठेवायची की पूर्णतः हे बेसन शिजून मोकळं झालं पाहिजे. तर एकदम मंद आचेवर आपल्याला हे प्रोसेस करायची आहे. एकदम आपल्याला गॅसचा पॉवर मोठा करून आपल्याला हे पीठ शिजवायचं नाही. तर अशा प्रकारे आपल्याला कमी पॉवरवरच हे बेसन पीठ आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये थोडा जिलेबी कलर घालायचा आहे व हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. जिलेबी कलरने हे जे पीठ आहे किंवा हे जे बेसन आहे हे छान असं कलरला छान होतं आणि आपले जे लाडू आहे ते छान असे कलरफुल बनतात. म्हणून इथे आपल्याला थोडं कलर टाकून दूध घालायचं आहे आणि आणखी आपल्याला एका डायरेक्शनमध्ये हे पीठ छान असं शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, अशा प्रकारेच आपल्याला हे करायचं आहे. हे बेसन पीठ शिजण्यासाठी कमीत कमी 15 ते 20 मिनिट लागतात आणि हे जर बेसन पीठ छान असं शिजलं ना तर आपले लाडू खूप असे छान होतात व चवीलाही खूप असे चविष्ट बनतात. म्हणून आपल्याला हे बेसन पीठ शिजवताना बेसन पीठ छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि छान असं मोकळं होईपर्यंत शिजवायचं आहे. आणि इकडे बघू शकता, आपलं बेसन पीठ छान असं शिजत आलेलं आहे. आपल्याला अशा प्रकारेच हे बेसन पीठ छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर इकडे बघू शकता, एकदम असं छान आपलं बेसन पीठ मोकळं झालेलं आहे. म्हणजेच आपलं बेसन पीठ छान असं शिजून तयार आहे. एकीकडे आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे पातेलं आणि त्याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकायची. ही वाटी 1 पावाची होती म्हणून मी 1 वाटी टाकलेली आहे. तुम्ही ज्या वाटीने मेजरमेंट कराल त्याच वाटीने जेवढं आपण बेसन घेत आहे तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे. आता आपल्याला या साखरेला एकसारखं एका चमच्याने ढवळायचं आहे. साखरेमध्ये आपल्याला बिलकुलच पाणी घालायचं नाही. तर आपल्याला या साखरेचा तसाच पाक करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला याला फक्त विरघळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण 2 ते 3 मिनिट साखरेला ढवळलं की साखर आपोआपच विरघळायला सुरुवात होते. कधी जर आपल्याकडे पाहुणे आले आणि आपल्याला झटपट अशी मिठाई बनवायची असेल तर तेव्हा आपण ही मिठाई नक्कीच बनवू शकतो. तुम्ही अशा प्रकारची मिठाई कधी बनवली का? मला कमेंट करून कळवायला विसरू नका.
इकडे आपली साखर छान अशी विरघळायला सुरुवात झालेली आहे. अगदी 2 ते 3 मिनिटात हा पाक छान असा तयार होतो. आपल्याला हा पाक कडक करायचा नाही, तर फक्त याला असं विरघळून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता छान अशी साखर आपली विरघळलेली आहे. याच प्रकारची आपल्याला साखर हवी आहे, याच्यापेक्षा आपल्याला दाट करायची नाही. आता इकडे बघू शकता बेसनपीठ आपलं छान असं तयार झालेलं आहे. एकदम मोकळं होईपर्यंत हे बेसनपीठ आपल्याला भाजायचं आहे आणि इथे आपलं बेसनपीठ छान असं लाडवासाठी तयार आहे. आता आपण हे जे बेसनपीठ आहे याच्यामध्ये हा पाक घालून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला हा पाक याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. पाक घातल्यानंतर आता लगेचच आपल्याला एका चमच्याने याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पूर्णतः हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण पाकामध्ये पाणी वापरलं नाही, कारण की आपण जे बेसनपीठ शिजवलं होतं किंवा जे भाजून घेतलं होतं त्याच्यामध्ये आधीच पाणी होतं आणि जर पाकात आपण पाणी घातलं असतं तर हा जो लाडू आहे हा खूप असा मऊसूत पडला असता. म्हणून आपल्याला जो पाक आपण करणार आहोत तो आपल्याला कडक असा बनवायचा आहे, म्हणजे फक्त विरघळून घ्यायचा आहे. आणि इथे बघू शकता छान असा लाडवाचं हे सारण तयार आहे. या लाडवाच्या सारणाला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला मिक्स करायचं आहे. आता एका भांड्यामध्ये याला काढून घ्यायचं आहे. एका भांड्यात काढल्यानंतर आपल्याला हे सारण थोडं थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर त्याच्यावर आपल्याला टरबूज बी, तसेच खोबरा किस आणि विलायची पावडर असं घालून घ्यायचं आहे. आपण इथे ड्रायफ्रूट्सचा सुद्धा वापर करू शकतो. तर या प्रकारे आपल्याला सगळं घातल्यानंतर आता आणखी याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता या प्रकारे आपण सगळं साहित्य घातलं आहे आणि आता याला आपण मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यानंतर याचे आपण छान असे लाडू बांधून घेऊया. आपण या सारणाचे छान असे मोदकही बनवू शकतो किंवा बर्फीही पाडू शकतो. आज आपण जे लाडू बनवले आहे ते लाडू खूप चवीला चविष्ट बनतात. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि इथे आता आपण छान असे लाडू बांधून घेऊया. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार. आणि इथे बघू शकता छान असे लाडू तयार आहे. धन्यवाद.